जॉब मिळवण्यासाठीची पहिली स्टेप काय आहे की तुमचा रिझ्युमे कुठल्या कंपनीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी सिलेक्ट व्हायला पाहिजे. आणि आता जर रिझ्युमे सिलेक्ट व्हायचा आहे तर कुठेतरी त्या पर्टिक्युलर टेक्निकल पोझिशनसाठी, जॉब पोझिशनसाठी एक रिलेव्हंट एज्युकेशन बॅकग्राऊंडला कुठेतरी प्रायोरिटी ही दिलीच आहे. त्याच्यामुळे मी म्हटलेलं की एज्युकेशन बॅकग्राऊंड नुसार आपण रिलेव्हंट टेक्नॉलॉजी चूज करणं खूप गरजेचं. आणि आता जो तुमचा प्रश्न आहे की आता आपण कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजे, तर त्याच्यामध्ये ज्या स्टुडंटचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे काय थोडंसं सायन्स रिलेटेड आणि जास्त टेक्निकल आहे, जसं की इंजिनिअरिंग आहे, BCA, BSc, कम्प्युटर सायन्स, किंवा इव्हन इफ यू आर अ मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगचं आहे किंवा रिलेव्हंट सायन्स रिलेटेड आहे, तर त्यांच्यासाठी आजही जावा फुल स्टॅक डेव्हलपर हा एक मेजर जॉब ऑपॉर्च्युनिटीचा एक उत्तम सोर्स आहे. कारण बेसिक सॉफ्टवेअर डेव्हलपर हे कधीच न थांबणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला ऍटलीस्ट प्रत्येक बिझनेसला, प्रत्येक क्लायंटला इंडियामध्ये, आउट ऑफ इंडिया स्वतःची एक वेबसाईट हवी, स्वतःची इंटरनल सॉफ्टवेअर हवे. सो जर एज्युकेशन बॅकग्राऊंड त्यांचं सायन्स अँड रिलेटेड आहे तर जावा फुल स्टॅक हा करिअर म्हणजे बेसिकली जिथे आपण वेबसाईट्स अँड ऑल डेव्हलप तो आजही खूप उत्तम करिअर ऑप्शन.